पाहायला मिळेल श्रीकांत परब आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे मयुरेश राणे. ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी आपण पाहतोय पार्थ सावंत. ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी सज्ज झाला. यष्टनच्या मागे यष्टीरक्षक स्वतः संघमालक कर्णधार शैलेश शेडगे आणि आता या महत्वपूर्ण मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र पवार आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सर रोशन खापणे. असे 3 मॅच ऑफिशियल्स पाहायला मिळत आहेत. स्कोरर म्हणून आमच्या समवेत गुणलेखक म्हणून सौरभ आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरर टेनिस क्रिकेट आमचे मित्र रोहित आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मधून जुळलेत. आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तब्बल 6 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 6 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम, खूप सारी मेहनत. हर्ष, अर्णव, साहिल, शाहरुख, रोहित आणि जय असे आमचे सर्व टेनिस क्रिकेटचे हे सर्व लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम आमच्या समवेत जुळले. ते सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, पहिलाच बॉल. हो हो हो, असं वाटलं बॅटला स्पर्श केला होता चेंडूने, कारण आवाज तरी इथपर्यंत पोहोचला होता. असं नक्कीच पार्थ देखील तेच सांगतोय. पहिलाच बॉल चांगला हाताळला होता गोलंदाज पार्थने. कारण पार्थचं कौतुक करावं लागेल, कारण गतवर्षी मालिकावीराची दुचाकी बाईक या खेळाडूने जिंकली होती. मालिकावीराचा पुरस्कार त्याने मिळवला होता. यावर्षी देखील चांगलं प्रदर्शन तो करतोय या मॅच मध्ये. स्लोअर वन बॉल पहा काय बॉल हाताळलाय. फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली. अगदी बॉल वरतून आला आणि पडल्यानंतर थोडासा फिरला देखील. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गती थोडीशी प्राप्त झाली या चेंडूमध्ये. पाहायला मिळते पार्थ सावंतच्या माध्यमातून. खर्जे अँड सन ज्वेलर्स यांचे देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री अजित काका वैवुडे यांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय. यावेळेला चांगला बॉल आहे. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघून जाईल गोशांकी क्षेत्रात. रन मिळणार आहे 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलक कव्हर टीमची. दोन्ही आकड्यावर 2 ऑन बोर्ड. त्याचप्रमाणे दीपकजी मौर्या समाजसेवक यांचे देखील विशेष सहकार्य. माननीय श्री भूषणजी पालरेशाजी यांचं देखील विशेष सहकार्य लाभले आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री शैलेश गोपाळराव मस्के ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री मिनारभाई नाटेळकर यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. शिवसेना शाखा प्रमुख 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख आहेत आणि स्वतः क्रिकेटर देखील राहिलेत. काल देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या संपूर्ण खेळाडूंना. यावेळेला आडव्या बॅटने फटका केलाय. साहिल पेडणेकर पर्यंत बॉल पोहोचलाय. यावेळेला संधी आहे. यस, आणि यावेळेला आता धावबाद फलंदाज श्रीकांत परब आउट. श्रीकांत माघारी परतला आणि नंतर मात्र आता राजेश मंडल मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. मुंबईच्या विविध ठिकाणांमधून आपण पाहतोय सर्व दर्दी प्रेक्षक मैदानामध्ये गर्दी करतात. काही प्रेक्षक आगरीपाड्यावरून आलेत, राहुल सावंत. काही प्रेक्षक काळ्या चौकीवरून आलेत. म्हणजे मुंबईच्या विविध ठिकाणाहून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 2 धावा धावफलकावर झालेत. 1 गडी माघारी परतलाय. मयुरेश राणेला आता स्ट्राइक मिळाले. तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. स्लोअर वन बॉल होता. थोडीशी दिशा चुकली आहे. वाईट बॉल असणार आहे आणि +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 4 या आकड्यावर. पुढचा बॉल फिरवलेला चेंडू. आता वाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल
आता रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल साठी आता रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने त्याची पडताळणी आता केली जाते. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता केली जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्णय आलाय पंचांचा. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच काय रिव्ह्यू रिटेन झालाय. हा डॉट बॉल असणार आहे. रन मात्र मिळणार नाहीये. म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर आणि 1 गडी माघारी परतलाय. चार धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला आता सुरुवात होईल. शैलेश शेडगे ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी. अप्पा राजेश मंडल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 4 धावा धाव फलकावर 1 गडी माघारी परतलाय टीम श्री 11 या संघाचा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेल सुटलाय. झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने. प्रशांत मोरे तैनात होते त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रात. त्याच्याकडून चूक झाली आहे आणि फलंदाज राजेशला मिळाले जीवदान. बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता आणि ड्राईव्ह करत असताना हा झेल निसटला क्षेत्ररक्षक प्रशांत मोरेच्या हातामधून. रन कंप्लीट केली आहे. 5 धावा आता धाव फलकावर. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्री 11. रेड आर्मी लाल रंगाचा गणवेश परिधान करून मैदानात उतरलाय संघ टीम श्री 11. स्लोअर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन. वेल स्टॉप आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉलला बरोबर आपल्या पायाने अडवलंय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय अप्पा आणि त्याने बरोबर टप्प्यावर हा बॉल आता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर आणि पहा फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉल. 5 धावा धाव फलकावर. 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. चांगली गोलंदाजी करतोय अप्पा. स्लोअर 1 बॉल होता. त्याला उडवलंय मयुरेश राणेने. बॅकफुटवर येत असताना चांगला स्ट्रोक आहे. बॉल निघून जातोय गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावा मिळणार आहेत. 7 धावा आता धाव फलकावर झालेत. 7 ऑन बोर्ड. राजमारू खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आमचे कॅमेरामॅन आहेत आणि विविध रील्स देखील त्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जात आहेत. या LCD कालचा दिवस आपण पाहिला. त्या पहिल्या दिवसाची रील सध्या व्हायरल होते सोशल मीडियाच्या माध्यमातून. इंस्टाग्रामच्या माध्यमातून लालबाग क्रिकेट धमाका या पेज वरती ती रील्स तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल उडवलाय. पिक करत असताना मयुरेश राणेने केलाय वार. बॉल जाईल आता आर पार आणि मिळणार आहेत धावा 4. चौकार. डीजे चांगला स्ट्रोक. बरोबर पिक करत असताना एक आगळी वेगळी बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते मयुरेश राणेच्या हातामध्ये. आम्हाला आठवतं इंडियन प्रीमियर लीग मध्ये मॅथ्यू हेडनच्या हातामध्ये एक बॅट आली होती. मुंगूस बॅट. जग प्रसिद्ध बॅट पाहायला मिळाली आणि तशाच पद्धतीची ही बॅट आपल्याला पाहायला मिळते मयुरेश राणेच्या हातामध्ये आणि त्याच बॅटने त्याने ठोकलाय आता चौकार. चांगला बॉल. चांगला बॉल आहे. बरोबर ठोक अशी यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये
हा बरोबर टप्प्यावरचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फलंदाजाकडे काहीच उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय. 11 धावा धाव फलकावर, एक गडी माघारी परतलाय. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय या मॅच मध्ये. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरूर आलाय. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शैलेश शेडगेने. आता शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 2 मधील. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका. बॉल मैदानामध्ये आलाय. एक धाव कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 12 धावा धाव फलकावर, एक गडी बाद टीम श्री 11. संघमालक अमय जाधव, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्वतः आयोजन समितीचे प्रमुख घटक देखील आहेत आणि ते पाहताच आपल्या संघाला देखील प्रोत्साहन मार्गदर्शन करत असताना पाहायला मिळत आहेत. राजेश मंडलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला एक युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. पार्थ सावंत ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक. पहिलाच बॉल प्रशांतकडे. चेंडू ट्रॅव्हल होतोय टप्पा घेत आणि या बॉलवर आता एक धाव कंप्लीट केली आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे कारण 13 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहे. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यश खंडागळे आहे, साहिल पेडणेकर आहे, ओम पाटील आहे या संघामध्ये, हर्षल पवार आहे, पार्थ सावंत आहे, स्वप्नील बोबसकर आहे, भूपेंद्र नाचनकर आहे, निमिष गुरव आहे. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. स्लोअर वन बॉल, फिरवलेला चेंडू बॅकफूट वर येत असताना पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न मयुरेशने केलाय. बॉल गोल झालाय. 2 धावा मिळणार आहेत. फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मयुरेश राणे तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय या मॅच मध्ये. कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार आलाय. 6 बॉल मध्ये वैयक्तिक 8 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच विदिशा स्टार आणि टीम विघ्नहर्ता. टीम कॅप्टन रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सिद्धी शेडगे आणि अक्षय शेडगे. एक बॉल चांगला बेटा. बरोबर बरोबर यॉर्कर, बरोबर यॉर्कर हाताळल्या गोलंदाजाने. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. आता मात्र टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाकडून 15 धावा धाव फलकावर झालेत. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्री 11. उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पायावर बॉल जाऊन आदळलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये स्वप्नील बोबसकर. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 15 धावा धाव फलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जरा एक बॉल चांगला टाक बाळा. शबाश पार शबाश. एक बॉल चांगला. जाम्या जरा घट्ट राहा. एक बॉल. बॅकफुटवर येत असताना पुलचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय मयुरेश राणेच्या बॅट मधून. आता धावा नक्की किती आहेत ते पाहावं लागेल. एकच धाव मिळणार आहे. बरोबर झाडामध्ये तो बॉल जाऊन अडकलाय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर. टीमची आता 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 1 टू गो. जरा एक बॉल चांगला.
चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळला यश खंडाकडे बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट. म्हणजेच काय 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 17. एक गडी बाद टीम श्री 11. आता एका मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या टाइम आउट मध्ये ही रणनीती आखली जाईल. तोपर्यंत ऐकतोय डीजेच्या धन्यवाद. आणि आपण पाहतोय स्वतः स्वराज शेडगे देखील आपल्या डगआउट मध्ये बसून आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. स्वतः संघ बालक आहेत शैलेश शेडगे आणि त्यांचे चिरंजीव स्वराज शेडगे आज मात्र आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये आपल्या या संघाची जर्सी परिधान करून मैदानात उतरलेत. आणि ते करणं देखील गरजेचं आहे कारण आपला स्वतःच्या हक्काचा संघ मैदानात उतरलाय. त्या संघाला प्रोत्साहन देणे गरजेचे. आता भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतोय. भूपेंद्र नाचनकर चांगला खेळ या खेळाडूने केला होता कालच्या दिवसामध्ये. हा टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट आपण पाहतोय. डगआउट मध्ये बसून स्वतः स्वरांश आणि संपूर्ण ही टीम आपल्या संघाला प्रोत्साहन देते. स्ट्रायकिंगला मयुरेश राणेला आपण पाहतोय वैयक्तिक 11 बॉल मध्ये 12 धावांवर तो बॅटिंग करतोय. पहिला बॉल भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल चेंडू हवेत आहे आणि बॉल मात्र निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळणार आहे एक. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 18 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 18. नेक्स्ट बॉल आपटलेला होता चेंडू आणि आता रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल व्हाईट बॉल आहे की नाहीये. फलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते. थर्ड अंपायरच्या माध्यमातून तिसरे पंच रोशनजी कापणे घाटकोपरवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या मॅच मध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. तसे तिसरे पंच तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते.
होता हा वाईट बॉल असणार आहे. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल. येस, हाईटचा हा वाईट बॉल असणार आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली गेली आहे. कारण पडल्यानंतर चेंडूने खूपच उसळी घेतली होती. वाईट बॉल पंच निघोषित केला. अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 19 धावा आता धाव फलकावर झालेत आणि एक गडी माघारी परतलाय टीम श्री 11. रीट आहे नाही नाही रीट नाही. नाही सॉरी वाईट आहे. वाईट आहे वाईट आहे रीट नाही. नेक्स्ट बॉल बरोबर टप्प्यावर होता हा बॉल. गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता रन मिळणार नाहीये. 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. कट झाला बॉल. हो, यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे आणि बॉल मात्र आता निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. डे 1 ची व्हिडिओ आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून सध्या व्हायरल होते. व्ह्यूज आणि लाईक्सचा वर्षाव त्या रील्सवर केला जातोय. कालच्या पहिल्या रजनीमध्ये काय काय घडलं ते त्या रील्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानने केलाय. त्या रील्सला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या LCD या इंस्टाग्रामच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बॉल बरोबर हाताळला. आणखीन एक टप्प्यावरती योग्य टप्प्यावर हाताळलेला चेंडू. रन मिळणार नाहीये. आणखीन एक आता डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी भूपेंद्र नाचनकर करतोय. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. 21 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. पार्टनरशिप बिल्ड केली आतापर्यंत 17 बॉल मध्ये 19 धावांची. राजेश मंडल आणि मयुरेश राणेने चांगली फलंदाजी केली. 15 बॉल मध्ये 15 धावांवर फलंदाजी करतोय मयुरेश राणे. हे नाचनकर सेम बॉल काय वेगळं नाही सांगितली तर मागे. चांगला बॉल आता वेगातला पाहायला मिळतोय. वेगात हाताळलेला चेंडू. या बॉलवर आता विकेट नक्कीच येणार आहे. पण कोणता फलंदाज बाद आहे ते आता पाहावं लागेल. राजेश मंडल आउट असणार आहे. बरोबर डिसिजन. आणखीन एक विकेट. डीजे एक बॉल चांगला रे बरोबर आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज हर्षद गाडीगावकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 21 झाले धाव फलकावर. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त. आणखीन एक बॉल आता पडल्यानंतर खाली राहिलाय. बरोबर आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने भूपेंद्र नाचनकर. त्याचं कौतुक करावं लागेल. कारण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त भूपेंद्र नाचनकरने धावा खर्च केल्या 4. म्हणजेच काय आता ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. देत ओव्हरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. नवीन फलंदाज आला हर्षद गाडीगावकर. त्याच्याकडे ताकद आहे आणि त्याच्याच बॅट मधून आता फटके येणं गरजेचं असेल टीम श्री 11 या संघासाठी. ओम पाटीलकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधारेने ओम पाटीलवर विश्वास दाखवलाय की युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे ओम पाटील. उंची जास्त या गोलंदाजाची. हाय अँड आर्म ऍक्शन आहे.
सडपातळ बांधा असणारा हा गोलंदाज आता ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी सज्ज आहे. 21 झाले धावफलकावर. लास्ट 6 बॉल्स टू गो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लास्ट कॉल असेल. विदिशा स्टार आणि विघ्नहर्ता सिद्धी शेडगे आणि अक्षय शेडगे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ये अप्पा अप्पा ओम पाटील 21 झाले धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. हर्षद गाडीगावकर ताकदवर फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून पाहिलं जातं हर्षद गाडीगावकर याकडे आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला जातोय. कर्णधार आहे या संघाचा, कॅप्टन आहे आणि तोच कॅप्टन आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 21 पहिला बॉल ओव्हर नंबर 5. पहिलाच बॉल फुलचा फटका. हर्षद गाडीगावकरची पॉवर पाहायला मिळाली आहे. बॉल निघून जातोय. आता गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत या पहिल्या चेंडूवर. 23 धावा आता धावफलकावर झाल्या. 23. प्रत्येक बॉल महत्वाचा असणार आहे इथून पुढे टीम श्री 11 या संघासाठी, कारण धावा गोळा कराव्या लागतील या मॅच मध्ये टीम श्री 11 या संघासाठी, कारण महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. ओम पाटीलचं हे शेवटचं षटक आपण पाहतोय. 23 ऑन बोर्ड. पार्थने आता कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. यश त्यांच्या मागे यष्टी रक्षक म्हणून पार्थ सावंतला इन ऍक्शन आपण पाहतोय. यष्टी रक्षण करतोय, गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण तो करतोय या मॅच मध्ये. चांगला बॉल स्क्वेअर लेगची दिशा आता निवडली आहे. शैलेश आहेत. तिकडे रे. 1 धाव आता केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. मयुरेशने आता स्ट्राईक घेतली आहे. एकच धाव मिळणार आहे, म्हणजेच का आता धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. 24 धावा आता धाव फलकावर झाल्या आहेत. 4.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. ओय थांब. ओय ओय ए ये चांगला बॉल आहे. बॉल हवेत आहे. हो बरोबर झेल टिपलाय. सांगितलंय स्वप्नील बोबसकर यांनी, वेट मी आहे आणि मी झेल पकडणार, आणि तो पकडलाय. विकेट. मयुरेश राणे आउट. डीजे टिपला स्वप्नील बोबसकर यांनी या मॅच मध्ये, आणि मयुरेश राणेची ती विकेट ओम पाटीलने आपल्या संघाला मिळवून दिली. आपटलेला बॉल, बॅटची कडा, विकेट किपरने पकडलाय. झेल संपुष्टात आलाय. फलंदाज मनीष नाईकचा खेळ. विकेट. डीजे
विशाल धनावडे. काल चांगला खेळ केला होता विशाल धनावडेने आणि तो आता फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 24 धावा धाव फलकावर झालेत. 4 गडी माघारी परतलेत. चला नेक्स्ट मॅच विदिशा स्टार आणि विग्रहर्ता बोथ द कॅप्टन्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण या व्यासपीठावर. सिद्धी शेडगे आणि अक्षय शेडगे. शेवटचा बॉल होता. त्या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. गोशांकी क्षेत्रात जाणारा चेंडू. 2 धावा मिळणार आहेत. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 26. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 27 धावांची गरज असणार आहे टीम श्री श्रीमंत समर्थ. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल विदिशा स्टार आणि त्यांच्या विरुद्ध टीम विघ्नहर्ता. चला या सिद्धी आणि अक्षय दोघांनाही विनंती असेल आपण यायचंय व्यासपीठावर टॉस साठी. ओमकारजी पार्टी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमचे मित्र ओमकारजी पार्टी यांचं आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाचे हितचिंतक माननीय श्री नरेशजी घाडीगावकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. नरेशजी घाडीगावकर यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. चला नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जाईल. विदिशा स्टार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता म्हणजेच अक्षय शेडगे एका बाजूला पाहायला मिळतोय आणि सिद्धी शेडगे एका बाजूला पाहायला मिळतोय. ओमकारजी पार्टे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा केला जाईल टॉस. चला टॉस केला जाईल. एका बाजूला हेड्स आहे आणि दुसऱ्या बाजूला टेल्स. हेड्स इज द कॉल. विदिशा स्टार वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉलिंग घेऊ आम्ही. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला तुझाच भाऊ खेळतोय त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कारण कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता विदिशा स्टार या संघाने. आज काय रणनीती आखली आहे? रणनीती असं काय नाही, कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील? कसं वाटलं खेळत असताना? काल पहिली रजनी होती, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, सकाळचं सत्र आहे. कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला सुद्धा मजा येते आम्हाला. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय, टॉस आपण पाहिलं तर विदिशा स्टार या संघाने जिंकलाय. सिद्धी शेडगे तुझाच भाऊ समोरच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. काल तो कुठे कमी पडला होता तुमचा संघ? कारण शेवटच्या षटकापर्यंत मॅच गेली, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली. यश पवारने तो सामना फिनिश केला. कौस्तुभ बैरे थोडासा महागडा ठरला होता. काय सांगशील त्या मॅच बद्दल आणि या मॅच मध्ये काय रणनीती आखली आहे? त्या मॅचबद्दल काही सांगू शकत नाही. टुर्नामेंट क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खेळ वरती खालती होतो. यश पवारनी बॅटिंग केली, चांगली बॅटिंग केली, त्याला हँड्स ऑफ आहे. या मॅचमध्ये बघू आता कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू किंवा आमची बॅटिंग आहे जास्तीत जास्त धावा मारू. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असलेले होते अक्षय शेडगे. या पुढील सामना टीम विघ्नहर्ता आणि त्यांच्या विरुद्ध विदिशा स्टार असणार आहे. विदिशा स्टार वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. पाहत रहा लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. धन्यवाद. असं पण मागून लागूनच येणार. बहुत लंबे भागता है. शाबाश शाबाश भाई. मॅच ऑन 30 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला शैलेश शेडगे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंतला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 मयुरेश राणे. पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने बॉलला पुश केलंय. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. चांगली सुरुवात. शाबाश.
स्लोअर वन बॉल होता. आता व्हाईट बॉल अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्लोअर वन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला होता मयुरेश राणेने. 2 धावा आता धाव फलकावर झालेत. 25 धावांची अजूनही गरज असणार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल व्हाईट बॉल खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. समोर फटका खेचलाय. फुल टॉस बॉल होता. चांगला कन्वर्ट केला त्या बॉलला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवले दुहेरी धाब्यासाठी शैलेश शेडगेने. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लो फुल टॉस बॉल होता. बरोबर पिक करत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून त्या बॉलला गोषंकी क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय शैलेश शेडगेचा. 4 धावा आता धाव फलकावर जिंकण्यासाठी 23 धावा करायची आहेत. आणखीन एक स्लोअर वन. त्याला पुन्हा एकदा पिक करत असताना आडव्या बॅटने बॉल खेचलाय आणि बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. स्लोअर वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय मयुरेश राणे. हा बॉल पिक केला. आडव्या बॅटने बरोबर बॉलला पाठवलं गुद्देच्या काट्याच्या दिशेने. 4 धावा चौकार. आणखीन एक स्लोअर वन. आता फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर झेल विकेट. शैलेश शेडगे आउट. डीजे सर बॉल टू गो. हे सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या महिला भगिनी श्री 11 या संघाचे पाठीराख आहेत. आज आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित. अगदी या कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आहे साहिल पेडणेकर. पहिली विकेट आली. शैलेश शेडगे माघारी परतल्या. 8 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅचचं समीकरण 26 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. स्लोअर वन बॉल साहिल पेडणेकरच्या समोर. बॉल निघून जातोय गोषंगी क्षेत्रात 2 धावांसाठी. चाबा राणे थोडा लांब ठेवला फिरणार. चाबा फिरतोय बॉल लांब. थोडा एक लांब. हे दृश्य आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी होती. त्याला फक्त हलक्या हाताने ढकलले. पुश करत असताना हा बॉल आणि त्यानंतर मात्र आता ही 1 धाव कंप्लीट. म्हणजेच काय ओव्हर नंबर आता 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. मॅचचं समीकरण 24 बॉल मध्ये करायचे आहेत 16 धावा. ऑन स्क्रीन 24 बॉल मध्ये 16 धावा करायचे आहेत. माननीय श्री प्रवीण भाऊ मांजरेकर समाजसेवक यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये. माननीय श्री श्रीकांतजी मालपेकर समाजसेवक यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. लालबाग क्रिकेट धमाका, विदिशा एंटरप्राइजेस आणि वंशिका प्रॉपर्टीज यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या सर्व प्रायोजकांचं देखील विशेष आभारी असणार आहे. दुर्वांग मागवे आलेत ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय साहिल पेडणेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे पार्थ सावंत. पहिला बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर लॉंग ऑफ मधून विशाल धनावडे. झेल सुटलाय. अगदी सोपा झेल निसटला विशाल धनावडेच्या हातामधून. ही संधी होती, ती संधी आता गमावली आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 12 धावा आता धाव फलकावर. हा महत्वाचा विकेट होता. भागवे चापाचा चांगला टाकलाय. चापाचा धनावडे धावा बॉल गेला तो. शाबास.
साठी पुढचा चेंडू बॉल मात्र निघून गेलाय गोलशंकी क्षेत्रात एकच जाऊ मिळणार आहे 22 मध्ये आता करायचे 14 सुंदर बॉल टाकतोय राजा शाबाश शाबाश दुर्वांग बागवे या संपूर्ण स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर हाताळणारा गोलंदाज झालाय काय खेळ केला होता कालच्या संपूर्ण पहिल्या रजनीमध्ये दुर्वांगने यावेळेला पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे आडव्या बॅटने फटका सजवलाय काऊ कॉर्नरची दिशा 2 धावा आणि धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आहे जाऊन पोहोचली 15 21 बॉल मध्ये आता करायचे 12 धावा शाबाश यार लाला एक नंबर बॉल थोडा फिरू दे आता समोर अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा हा उत्तुंग आसमानी गगनचुंबी चौकार बॅट मधून या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार ठोकणारा खेळाडू ठरला होता राहुल कहार पहिला षटकार ठोकला होता तो म्हणजे पार्थ सावंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंतचं हे समीकरण आपण पाहतोय धावा झाल्या धाव फलकावर आता 19 20 बॉल मध्ये आता करायचे आहेत फक्त 8 धावा फुल टॉस बॉल होता चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर हा बॉल हाताळलाय डॉट बॉल रन मिळणार नाहीये ते कव्हर झाले हा, ते कव्हर झाले आता काय ना लास्ट बॉल सुंदर टाकायचा आहे ओहो यावेळेला चान्स पुन्हा एकदा गमावलाय विकेट आली असती पार्थ सावंतची झेल निसटला डॉट बॉल म्हणजेच काय आता ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील समाप्त झालाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धाव फलकावर एक गडी बाद टीम श्री श्रीमंत समर्थ 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे 18 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी राजेश मंडल राजेश मंडल अगदी विरार वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी राजेश मंडल आज मात्र लालबाग मध्ये एक युवा उद्योन्मुख गोलंदाज आहे त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ कालच्या पहिल्या रजनीमध्ये त्याने देखील केला होता आता 18 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत 19 झालेत धाव फलकावर फुलटॉस बॉल समोर खेचलाय साहिल पेडणेकरने बॉल फरार झालाय मैदानाच्या बाहेर आणि आता 4 धावा आलाय चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी लो फुल टॉस बॉल चांगला खडवट बरोबर खेचला लॉंगॉनच्या डोक्यावरून त्या बॉलला पाठवलं 4 धावांसाठी साहिल पेडणेकरने 23 धावा धाव फलकावर 17 बॉल मध्ये आता फक्त 4 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी कारण पहिल्याच डावामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं टीम श्री श्रीमंत समर्थ आणि पकड मजबूत केली होती पहिल्या डावामध्ये आता आडव्या बॅटने फटका खेचलाय स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे आणि हा बॉल आता निघून गेलाय गोलशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी 25 झाल्या धाव फलकावर जिंकण्यासाठी फक्त आता 2 धावांची गरज असणार आहे 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये चल मित्रा एक 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 दाखव 2 धावांची गरज असताना हा विजयी फटका होईल का पाहायचा आहे यस आणि विजय मिळवला या संपूर्ण स्पर्धेतील पहिला टीम श्री श्रीमंत समर्थ अभिनंदन शैलेश शेडगे अँड कंपनी हल्लक
टीम श्री 11. आणि या मॅचचा हिरो ठरलाय पार्थ सावंत. कारण या खेळाडूने आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 2 ओव्हर हाताळले, 8 धावा खर्च केला. इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळला आणि फलंदाजी करत असताना 5 बॉल मध्ये 7 धावा केल्यात आणि त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय पार्थ सावंत, मॅन ऑफ द मॅच. चला या पार्थ सावंत मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा